नमस्कार. मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारते. समजा रात्री 7 वाजले आहेत. तुमची मुलगी क्लास संपवून घरी येत आहे. तिच्या हातात मोबाईल आहे, बॅगेत महागडा असा लॅपटॉप आहे. पण अचानक कोणीतरी तिचा रस्ता अडवतो. आता मला सांगा, त्या क्षणी मोबाईल तिला वाचवेल? पैसे तिला वाचवतील? की तिचं शिक्षण तिला लगेच मदत करेल? की तिचा आत्मविश्वास आणि सेल्फ डिफेन्स तिच्या कामी येईल? म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक पालकाने शेवटपर्यंत पाहायलाच हवा. मी तुम्हाला 2 मुलींची गोष्ट सांगते. दोघींचं वय सारखं, दोघी एकाच शाळेत, दोघी अभ्यासात हुशार, दोघींचे आई वडील त्यांच्यावर खूप प्रेम करणारे. पण एक छोटासा फरक होता. पहिल्या मुलीला प्रत्येक वाढदिवशी नवीन मोबाईल, महागडे कपडे, नवीन सायकल, नंतर स्कूटी, सगळं मिळालं. दुसऱ्या मुलीलाही हे सगळं मिळालं. पण तिच्या वडिलांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही. दर रविवारी सेल्फ डिफेन्सचा क्लास. मग एक दिवस दोघीही क्लास संपवून घरी निघाल्या. रस्त्यात एक अनोळखी व्यक्तीने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. पहिली मुलगी घाबरली. तिला काय करावं तेच समजेना. स्वाभाविक आहे, तिचा मेंदूच काही सेकंद बंद पडला. कारण आता संकटात आलो की भीती आधी येते, विचार नंतर. पण दुसऱ्या मुलीलाही भीती वाटली. हो, सेल्फ डिफेन्स शिकलेल्यांनाही भीती वाटते. फरक एवढाच, तिने भीतीवर नियंत्रण ठेवायला शिकलं होतं. तिने मोठ्याने ओरडलं, लोकांचं लक्ष वेधलं, स्वतःला सोडवलं आणि सुरक्षित ठिकाणी धावत गेले. आता मला सांगा, दोन्ही मुलींमध्ये फरक कशाचा होता? शक्तीचा? नाही. उंचीचा? अजिबात नाही. पैशाचा? मुळीच नाही. फरक होता तयारीचा. आता विचाराल, सेल्फ डिफेन्स म्हणजे काय? आजही अनेक पालकांना असं वाटतं, माझी मुलगी कराटे शिकली तर ती भांडखोर होईल. पूर्णपणे चुकीचं आहे. सेल्फ डिफेन्स म्हणजे लोकांना मारणं नाही. सेल्फ डिफेन्स म्हणजे संकट ओळखणं, धोका टाळणं, मोठ्याने मदत मागणं, स्वतःला सोडवणं आणि सर्वात महत्वाचं, सुरक्षित घरी परतणं. कारण जिंकणं म्हणजे समोरच्याला हरवणं नाही. जिंकणं म्हणजे सुरक्षित राहणं. एक सत्य, लहानपणी आपण मुलींना काय शिकवतो? हळू बोला, एकटं जाऊ नका, कधी कधी घाबरत जा, हे करू नका, ते करू नका. पण किती पालक म्हणतात, करून तर बघ, तुझ्यावर संकट आलं तर स्वतःचा बचाव कर. तुमची मुलगी कॉलेजला जाते, ऑफिसला जाते, इमॅजिन करा. बसने प्रवास करते. एक दिवस तुम्ही तिच्यासोबत नसाल. पण जर तिच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही दूर असला तरी तुमची शिकवण तिच्यासोबत नेहमीच असेल. आपण मुलींना महागडा मोबाईल देतो कारण आपल्याला वाटतं त्यामुळे ती सुरक्षित राहील. पण मोबाईलची बॅटरी संपते, नेटवर्क जातं, फोन हातातून पडू शकतो. पण सेल्फ डिफेन्स कोणी चोरू शकत नाही. त्याची बॅटरी कधी संपत नाही. ते आयुष्यभर तुमच्या मुलीच्या सोबत राहतं. प्रिय पालकांनो, इतकंच सांगायचंय, जर तुम्ही मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये साठवू शकता तर तिच्या सेल्फ डिफेन्सच्या क्लाससाठी थोडा वेळ आणि थोडे पैसे नक्की काढू शकता. हो की नाही? कारण दागिने तिचं सौंदर्य वाढवतील, पण आत्मविश्वास तिचं खरं व्यक्तिमत्व घडवेल. आणि हो, हा व्हिडिओ फक्त मुलींसाठीच नाही, मुलांनाही सेल्फ डिफेन्स शिकायला हवं. कारण खरा पुरुष तो नाही जो ताकद दाखवतो. खरा पुरुष तो जो महिलांचा आदर करतो आणि गरज पडल्यास इतरांचं संरक्षणही करतो. आज मी तुम्हाला एक विनंती करते. या महिन्यात तुमच्या मुलींसाठी नवीन ड्रेस घेण्यापूर्वी एकदा सेल्फ डिफेन्सचा क्लास तर शोधा. कारण ड्रेस वर्षभर टिकेल, पण सेल्फ डिफेन्स शिकलेला ती आयुष्यभर टिकेल. जर तुम्हाला वाटत असेल प्रत्येक मुलीने सेल्फ डिफेन्स शिकायलाच हवा, तर हा व्हिडिओ एका तरी पालकांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमचा एक शेअर एखाद्या मुलीच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. शेवटी इतकंच, मुलींना फक्त सुरक्षित ठेवू नका हो,
त्यांना स्वतःला सुरक्षित ठेवण्याची ताकद द्या. धन्यवाद.